श्रीपतराव मला म्हणला, गंगाराम तू टेकाडावर जा, मी म्हणे तुला आयटम घेऊन येतो. त्याला पण 5,000 कमिशन देणार आहे. हा आता तिला वेगळे पैसे द्यायचे. जाऊ द्या, पण आयटम घेऊन येतोय ना, किती वेळ लावतोय काय माहिती. मला 1 तास झालाय पण इथं येऊन. आता शिरपतराव लय लांब आणलं बाई तुम्ही. मग तुला पैसे का द्यायचे बाई? अहो, पैसे द्यायचे पण ही खालवर रस्ते सारे, तिच्या जीवाची किती ताण झाली. तो आहे ताना ताना ही कुणी पार तिचं तोंड कुणीकडे होऊन गेलं ना, चढून उतरून. या हळू या हळू. तोंड या करलं का तिथं सांगा बरं मग. गांगाराम? हा तिचं तोंड सरळ करून आता ते करतो मी तोंड सरळ. जेवण या या हळू या. बरं मी काय म्हणतो गांगाराम, हा बोला. बाई तुझ्या पद्धतीने तो जर सांगितलं ना हा तसं काम फत्ते केले. काय म्हणतो? झालं का नाही काम फत्ते? काम झालं. अबे सामान ये लय बारीक पीस चालू शोधून काढलं बरं का तू वापर पण. नाही बघले. काय म्हणतो? नाही लग्न बाकी होतं. काय ठिकाणी येऊन बसले शिकेली ना बसायला जा. नवरा शिकेल पाहिजे माता माता तसं राहिली. होय हा लग्न नाही पॅक बंद. एकच नंबर बा. तू काळजी करू नको. बाई तो मग तू आडी दिली मला हा जे मारवता, लगेच मारतो तुला. तू कशाला टेन्शन घेतो? कारण मला त्या पैसे द्यायला लागतील. शिरपतराव पण काय जीव ठेवला बाई माझा. ये बघ. आले का बघ? ओके आले ना. बरं मी बसू नको जाऊ. शिरपतराव हा अहो कोणचं गिरायक म्हणत? हा कोणचं गिरायक म्हणत? गिराय मग तो कामच नाही बार करी. कोण हे? हा तुम्ही का गिरायक? मग कोण आहे? त्याला काय तुम्हाला काय वाटलं? तुला समजून देणार नाही. हे असं नका करी जाऊ शिरपतराव, तुम्ही पहिले सांगत जा. अरे तुला समजून देणार नाही ना. हं? समजून ह्यो देणार काय नाही. पद्धत आहे अशी बाई? हा? अरे ये तुझे दिसून नाही येत. अहो दिसून नाही येत पण हा मुठभर दा द्या. मी तर म्हणजे शाळेत जाते का? शाळेत बिळेत नाही जात. मग शाळेचं वय राहिलं का माझं आता? नाही मग याच्या जवानी त्यांना 15 बायका आपण ठेवली. जेवणीत म्हणजे जवानी आता अर्ध वय झालं. जेवणाचे ना ही पोरग. पोर काय का ते मग तू सांगितलं नाही का काय बाबा? असं काळे काढले त्याची केस पिकले काळे केले परत. 60-65 वय त्याच. याच हा काय खोटं बोला त्या. हा? शाळेत जात असेल हे 9वीला पोरग असेल. अरे पोरग बिरग काय बाबा हे? काय तू नाही त्याचा हत्यार पाय मग तुला त्याची परीक्षा अहो काय एवढं मुठभर दा द्या हे त्याचा हात्यार तरी काय एवढं असेल आणि काय असेल हे एवढं. त्यानं चांगल्या बायका गागावलं. हा सोपं नको समजू तू. वस्तू एवढी जॉक केवढा राहतो. निष्ठानेच गाडी उचली त्याची त्याचा जॉक तुला पार गोगीन तुला जनावरांनी गोगायला येईल तुला. त्याचा जाक हा मग लोखंडाचा आहे का काय रे भाऊ? हा लोखंडाचा असतो का जॉब? लोखंडाचं आहे का? विचारू बरं मी काय तू गंगाराम हा तुमचं चाललं मी साईडला कुणी येतं जातो पाहत राहतो राखण. हा चालतंय. हा हा बघा तो काय ते वाकडे तिकडे झालतं ना हा. तो पार्सल करून देणार. हा का हा बोळ केव्हानी तोंड करतो काय काय हा पाहिलं. हा हा तुझ्या मनामध्ये असेल तसं ऐ मला नाही वाटत हे. तुला पैसे द्यायचे तुला फुकट नाही. अहो, मी तर पाहिजे तशी सर्व्हिस देईन पण मला गागावणं एवढं सोपं नाहीये. पाहिजे कसं आहे घोडं मैदानात गेल्याशिवाय कळत नाही. मला गजराबाई म्हणते. म्हणतात ना. हा याला मला पण गंगाराम म्हणतात. या त्याचा जर तो गंगाराम पाहिला दुसरा हम्म. तू डायरेक्ट तोंडात बोट घालशील. लय अवघड गंगाराम आहे त्याचा. या बाय दिसतो एवढा पण टायमिंगला एवढा होतो त्याचा बाबूराव गंगाराम. दुसरा गंगाराम. दुसरा गंगाराम जाडीला एवढा होतो. घोडाच घोडाच तो टायमाला का हत्तीचं पिल्लू होतं का काय मग? चल तुला मैदानात गेल्यावर दाखव. बरं जाऊ का मी गंगाराम? हा तुझा. मग तुम्ही म्हणते एवढा आणि हे एवढा आणि म्हणून म्हणले हत्तीचं पिल्लू होतं काय काय नाही सहज मजाक मध्ये उडालं अरे वाटतं. गाडवानी ते गाडवानी डायरेक्ट गाडावर धरायचं तुला कळन. म्हणजे असं समजा का आता हे दोन्ही पाय आहे तो तिसरा पाय असा राहतो खाली. नाही तो लांब आहे तो लांब आहे तो ह्याच्यापेक्षा लांब आहे. लांब आहे तो. लईच बायची नजर इकडेच पडायला अजून त्याला झोपेले म्हणा झोपेल उठला का तो उठलं मग तुला कळन. जाऊ का गंगाराम? हा तू ये. त्याला उठवा हा चल की तिकडे बाजूला. तिकडे जा. मग आता इथं कुठं करते? त्याला काय होतं इकडं काय कोणाचं आईला व्यवहार कोण आलं बिलं तर ए, मी काय कोणाची भाडू तरी आणली अरे कूद ना. मला काय मी तयार आहे. हा चालतं गंगाराम? हा हा हा
तू काय काळजी करू नको. मी करते आता गंगाराम दिला. तू करते का तू ढिल्ली होती बघू आता. अरे बाबा, हा? रस्त्यावरून किती गाड्या गेल्या तर रस्त्याला कवा काय फरक पडतोय. हा ते तर आहे. आणि खड्डे खुड्डे पडते थोडे फार तर त्याचा विषय सोडून द्यावा लागतो. चाल बरं मला पावतीच किती दम येतो. चल, चल. ते तिकडे चाल. चल खाली चल. खाली चल. हा, ये खाली. हा का? हा तुम्ही काय बाया आणत्या का काय हो इकडे? मग काय. हा हा हे आपलं जोडीदाराचं श्रीपतराव. मग श्रीपतरावला फोन केला हा. की तो आलाच पाहिजे घेऊन. बाया तो घेऊन येतो का? हा मग लई चालू बोड्याचा आहे बाई तो शिरपतराव बिन तू बी बघ. चालू पडायचं काय आहे? कसं आहे, मन मोकळं करायचं म्हणल्यावर काहीतरी पाहिजे. तुम्ही कुठे थोडी मन मोकळं करते. चला मग तुम्ही करते तुमचा बाबूराव मोकळा. हा, मग त्याचं पण मन मोकळं नको करायला का. हा नाही तो तर पहिला मोकळा करणं गरजेचं आहे. हम्म. चला बाई तुम्ही तर लई चाळीच्या वळीला आणलंय रे. तिकडं मक्या पिक्यात गेलो असतो, हा बाई कोणी तुम्ही- बघितलं असतं तर कसं झालं असतं? मग हे गुराखी राहत्या चारणारे राहत्या डोक्याला बाई. मग माझं काय नाही, पण तुझी इज्जत जायची ना. हा ना. हे बघ, इकडं कसं आहे, कोणी नाही. हा टेन्शन नाही. हे आपलंच आहे. कोणी नाही येत. नाही, कोणी येत नाही. रानामध्ये. कोणी येत नाही. बरं. दार ओढून घे. का हो? हा? आता इकडे झोपायला नाही काही मग आता हा डॉग शॉट का? हा आता मग काय करायचं. आता तेच करावं लागेल आपल्याला. डॉग शॉट आहे ना? हा. बाई गंगाराम हा? बाबा 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 ऐक आ बापरे हळूच ना. बापरे तुला शिरपतराव सांगत होता का? नाही ना माझ्यावर कंबार पार जाम झालं. झालं? हा बाई पैसे दिले का तुम्ही त्यांच्याकडे? नाही तुझे तुला मारून देते की. हा, त्याचे मारा, त्याला मारा, दिले. मारा माझा नंबर हा, तुझा नंबर सांग मी लगेच मारून देतो. दे मी जागी. हा दर. दर. किती मारते? 5,000. आले का? हा जाऊ का मग मी? हा फोन करा मग परत. हा आता काय नंबर आहे तुझा? हा हा भाई एवढं मोठ भरत दादा पण काय लागणार होतं भाई. राहिला शिरपतरावनं माल मात्र माल भारी आणून दिला.